तर अशोक चव्हाण हे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अशोक चव्हाण जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। ही महत्त्वाची आपण बातमी पाहतो आहोत। भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे सध्या मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अशोक चव्हाण हे सध्या अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगेंची ते भेट घेत असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर येते। आपले प्रतिनिधी संजय सरोदे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। संजय, खरं म्हणजे रात्री उशिरा आता अशोक चव्हाण हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगेंची ते भेट घेत आहेत। काय अधिक अपडेट? नक्की आपण बघू शकता की जरांगे पाटील यांची भेटण्यासाठी अशोक चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे सगळ्या स्वरांची या बाबतीत जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत आणि त्यांनी राज्यभर अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि सभेच्या माध्यमातून त्यांनी सरकारला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता की सगळ्या स्वरांची मागणी द्यावी। गृहमंत्री फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्यावर पण त्यांनी शाब्दिक वार केले होते की बाबा मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटलं पाहिजे 50% आत आणि सरसकट भेटलं पाहिजे आणि सगळ्या स्वरांची मागणी मान्य केली पाहिजे। पण कुठेतरी आता निवडणूक लागली आहे, आचारसंहिता लागलेली आहे, पण कुठेतरी पॅचअप करण्यासाठी हा प्रयत्न सरकारकडून होतोय असं दिसतंय आणि त्याच उद्देशाने अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि सध्या भाजपचे खासदार आहेत ते या ठिकाणी आपण आलेले बघू शकता आणि ते आता जरांगे पाटलासोबत जे उपोषण स्थळ आहे त्याच्या बाजूला चर्चा करतायत, जे घर आहे त्याच्या बाजूला चर्चा करतायत। या चर्चेमधून काय साध्य होतं, जरांगे पाटील ऐकतात का किंवा सगळ्या स्वरांची मागणी जी जरांगे पाटील ठाम आहेत त्या संदर्भात अशोक चव्हाण त्यांच्यासोबत काय चर्चा करतायत? कारण आज कॅबिनेटची मीटिंग झाली आचारसंहिता लागण्यापूर्वी, त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये कुठलीही सगळ्या स्वरांवर चर्चा झाली नाही आणि जरांगे पाटीलची त्यामध्ये त्यांनी मागणी केली होती आज तरी सरकारनं सगळ्या स्वरांची मागणी मान्य करावी आणि अंमलबजावणी करावी, परंतु ती अंमलबजावणी न झाल्यामुळे आता कुठेतरी अशोक चव्हाण या ठिकाणी आले। संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद।